नमस्कार, मी स्वप्नाली। आज आपण भजी बनवणार आहोत। ही भजी मुगाच्या डाळीची नाहीत आणि हरभऱ्याच्या डाळीची नाहीत। ही भजी आहेत उडदाच्या डाळीची। आतून कमी चिकट होणारी अशी ही भजी तयार होणार आहेत। त्यासाठी इथे मी 2 तास उडदाची डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। आता या डाळीतील आपल्याला सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचं आहे। डाळ बारीक करताना आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाहीये। अशा पद्धतीने मी डाळ बारीक करून घेतलेली आहे। तुम्ही बघा, अगदीच पातळही नाही आणि अगदीच डाळीचे कणही नाहीत। अशाच पद्धतीने आपल्याला डाळ बारीक करून घ्यायची आहे। आता ही बारीक झालेली डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। अशाच पद्धतीने मी सर्व डाळ मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहे। आपली पेस्ट तयार झालेली आहे। आता हा बाउल आपण बाजूला ठेवून देऊयात। आता एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि यामध्ये 1 गड्डी लसूण सोलून आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। यामध्येच आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्या तोडून घालून घ्यायच्या आहेत। यामध्येच आपल्याला कढीपत्त्याची पानेही घालून घ्यायची आहेत। कढीपत्ता घातल्यामुळे या भज्याची टेस्ट खूप छान लागते। आता यामध्ये 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ आणि आपल्याला थोडीशी हळद यामध्ये घालून घ्यायची आहे। आता याची आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। भजी बनवण्यासाठी लागणारी मसाल्याची पेस्ट तयार झालेली आहे। आता एका बाउलमध्ये बारीक चिरलेला कांदा घेऊया। हा कांदा मी जास्त बारीक चिरलेला नाहीये, जरा मोठ्याच आकारामध्ये चिरलेला आहे। हा कांदा आपल्याला थोडा सुट्टा करून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करून घेऊयात। सर्वात आधी थोडीशी हळद आपल्याला यामध्ये घालायची आहे। हळद आपण मगाशी मसाल्यामध्ये वापरलेली होती। आता हा तयार केलेला मसाला आपल्याला या कांद्यामध्ये घालून घ्यायचा आहे। इथे मी संपूर्ण मसाला कांद्यामध्ये घालून घेतलेला आहे। आता हा मसाला आपल्याला कांद्याला चोळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मसाला कांद्याला चोळला तर कांद्याला पाणीही छान सुटतं। आता यामध्ये 1 छोटा चमचा आपल्याला ओवा घालून घ्यायचा आहे। हा संपूर्ण ओवाही आपल्याला या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। इथे आता यामध्ये आपल्याला संपूर्ण केलेली उडदाच्या डाळीची पेस्ट घालून घ्यायची आहे। इथे ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला ही उडदाची डाळीची पेस्ट घालायची तेवढी घालून घ्या। यावरती आवडीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 चमचा धनेपूड यामध्ये घालून घ्यायची आहे। आता हे संपूर्ण आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। या भाज्याचं पीठ मळताना यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये। हे पीठ बिन पाणी घालता भिजवलेलं आहे। आता पीठ तयार झालेलं आहे। गॅसवरती तेलही आपलं गरम झालेलं आहे। सुरुवातीला कडकडीत तेलामध्येच आपल्याला ही भजी सोडून घ्यायची आहेत। सुरुवातीला तेल छान गरम झालं तर भजी खालून चिकटणार नाहीत। जेवढी भजी आपली तेलामध्ये बसतात एवढीच भजी आपल्याला यामध्ये सोडून घ्यायची आहेत। लगेच आपल्याला यामध्ये उलटणं न घालता थोडा वेळ अशीच तेलामध्ये भाजून द्यायची आहेत। थोड्या वेळानंतर आपण ही भजी पलटवून घेऊयात। अगदीच हरभऱ्याच्या डाळीची जशी आपण कांदा भजी करतो अशीच ही उडदाच्या डाळीची कांदा भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत। चवीला खूपच छान लागतात आणि आतपर्यंतही क्रिस्पी तळले जातात। आता आपण गॅस मंदच केलेला आहे आणि ही राहिलेली भजी आता तळून घेणार आहोत। तुम्ही बघा, भज्याला रंग छान आलेला आहे। भजी छान अशी तळली गेलेली आहेत। आता आपण ही भजी बाजूला काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या पिठाची ही भजी तेलामध्ये सोडून घेणार आहोत। उडदाच्या डाळीची भजी म्हटलं की सर्वांना वाटतं ते भजी आतून फुगणार नाहीत, चिकट लागतील, पण असं काही नाहीये। तुम्ही जर अशा पद्धतीने ही भजी बनवली तर आतून जाळीदार अशी भजी तयार होतात आणि टेस्टीही खूप लागतात। आता ही भजी आपण एका बाजूने भाजून घेतली आहे, दुसऱ्या बाजूने ही अशीच भाजून घेऊयात। या भाज्याचा रंग बदलेल इथपर्यंत आपल्याला ही भजी मंद गॅसवरती तळून घ्यायची आहे। तुम्ही बघा, याला रंग छान आलेला आहे। आता आपण ही भजी बाजूला काढून घेऊयात। ही भजी तुम्ही अशीच खाल्ली तरी छान लागतील, टोमॅटोच्या सॉस बरोबर खाल्ली तरी छान लागतील। आणि आता तर पावसाळ्याचा सीझन चालू झालेला आहे। यासोबत गरमागरम भजी आणि मसाल्याचा चहा। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।